नमस्कार सर्व शिक्षक तथा पालक बंधू आणि भगिनींनो, आज आपण या व्हिडिओतून निकालाच्या दिवशी नवीन कार्यपद्धतीचा या पत्राच्या माध्यमातून आढावा घेणार आहोत. जर तुम्ही सजग पालक असाल आणि मुलांच्या शिक्षणाविषयी तुम्हाला पर्वा असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावे अशी नम्र विनंती. आपण पाहू शकता, 1 मे हा अतिशय महत्त्वाचा दिवस. आपण वर्षभर केलेल्या मेहनतीचं फळ गुणपत्रक रूपाने आपल्या हाती पडणारं हे दिन. अनेकांना अपेक्षेप्रमाणे चांगल्या श्रेणी मिळतील. सामान्य वर्गातील अनेक पालकांना मुलांचे गुणपत्रक पाहिल्यावर अ, ब, क, ड श्रेणी पाहून मुलांची प्रगती नक्की कशी होत आहे याचा पडताळा लागत नव्हता. परिणामी पालक कालांतराने मुलांच्या शिक्षणाप्रती उदासीन झाल्याचे शासनाच्या लक्षात आल्यावर शासनाने जुने तेच सोने या उक्तीप्रमाणे अनेक जुन्या गोष्टी नव्याच्या साथीने जोडण्यास सुरुवात केली आहे. तर आपण या पत्रातून पाहू शकतो की प्राथमिक शिक्षण संचालनालय यांनी दिनांक 27/4/2026 रोजी निर्गमित केलेलं हे पत्र. यामध्ये आपण उन्हाळी सुट्टी तसेच निकालपत्रक देताना विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका पालकांच्या निर्देशनास आणून देण्याबाबत या विषयाच्या अनुषंगाने हे पत्र पाहू शकतो. तर दिनांक 1 मे 2026 रोजी निकालपत्रक देताना विद्यार्थ्याच्या उत्तरपत्रिका पालकांच्या निर्देशनास आणून देण्याबाबत या विषयाने हे पत्र निर्गमित करण्यात आलेलं आहे. इयत्ता 5वी 8वीमध्ये मुलांना पास नापास करण्याबाबत नियम, पॅट परीक्षा ही यासारखे अनेक नियम नव्या बदलाच्या साक्षीदार आहेत. प्राथमिक शिक्षण संचालनालयाने आपल्या पूर्व अनुभवातून पालकांनी मुलांच्या निकालाबाबत आणि संपादन पातळीबाबत अधिक जागृत व्हावे यासाठी निकाल देताना मुलांच्या उत्तरपत्रिका दाखवण्याबाबत नवीन पत्रक काढलेले आहे. चला तर जाणून घेऊया या पत्रातून पालकांसाठी आणि मुलांसाठी काय नवीन माहिती मिळते. तर संपूर्ण राज्यातील राज्य मंडळाच्या प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांच्या उन्हाळी सुट्टीच्या कालावधीमध्ये एकवाक्यता व सुसंगती आणण्यासाठी शैक्षणिक वर्ष 2026-27 सुरू करण्याबाबत सूचना निर्गमित केलेल्या आहेत. राज्य मंडळाच्या सर्व शाळांमधील सर्व विद्यार्थ्यांना दिनांक 2 मे 2026 पासून उन्हाळी सुट्टी जाहीर केली आहे. त्यापूर्वी दिनांक 1 मे 2026 रोजी निकाल जाहीर करावयाचा आहे. तर उद्या शुक्रवार दिनांक 1 मे 2026 रोजी आपल्या शाळेतून आपल्याला निकाल प्राप्त होणार आहे आणि हा निकाल नेहमीच्या निकालापेक्षा जरा वेगळा राहणार आहे, कारण यावेळी काही नवीन कार्यपद्धती अवलंबली जाणारी आहे, जी पालकांच्या व विद्यार्थ्यांच्या निकालाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाची आहे. चला जाणून घेऊया काय नवीन आहे ते. आपण पाहू शकतो की राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 मध्ये पुढील प्रमाणे नमूद आहेत की प्रत्येक विद्यार्थ्याच्या वैशिष्ट्यपूर्ण क्षमता शोधणे, ओळखणे आणि त्यांचा विकास करण्यासाठी प्रयत्न करणे. शिक्षक आणि पालकांनी प्रत्येक विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अभ्यास आणि अभ्यासेतर दोन्ही क्षेत्रामध्ये चालना देणे. तर आपण पाहू शकतो की शिक्षण ही त्रिमितीय प्रक्रिया आहे. यामध्ये समाज, पालक आणि शिक्षक हे तीनही मिळून विद्यार्थ्याला घडवीत असतात. तर आपल्याला विद्यार्थ्यांमधील क्षमता शोधणे, ओळखणे आणि त्यांचा विकास करणे यासाठी इथे नवीन कार्यप्रणाली आपल्याला दिलेली आहे. 1 मे 2026 रोजी निकालपत्रक देताना विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका पालकांच्या निर्देशनास आणून देण्याची सूचना देण्यात आलेली आहे. तर याचे फायदेसुद्धा इथे सांगितलेले आहे की उत्तरपत्रिकेमध्ये नमूद केलेल्या प्रतिसादाच्या आधारे विद्यार्थ्यांची कल्पनात्मक अनुप्रयोग क्षमता व कौशल्याचे अचूक निदान करता येते. दुसरा आहे विद्यार्थ्यांच्या अध्यापनाची गरज ओळखून पालकांच्या मदतीने उपाययोजना करण्यास सुलभ होईल. तिसरा फायदा सांगितलेला आहे की वैयक्तिक पातळीवर उपचारात्मक अध्ययन व गुणवत्ता संवर्धनासाठी प्रभावीपणे राबवता येईल. गुणवत्ता संवर्धनासाठी उपक्रम प्रभावीपणे राबवता येतील. चौथा महत्त्वाचा मुद्दा सांगितलेला आहे की गुणांपेक्षा कौशल्य व समज यावर आधारित प्रगतीचे मोजमाप करणे शक्य होईल. विद्यार्थ्याच्या प्रगतीबाबत पालक अधिक सजग व जबाबदार होतील. अध्ययनातील उणीवा लक्षात घेऊन घरी नियमित सराव
पुनरावृत्ती मार्गदर्शन देण्याची जबाबदारी पार पाडली जाईल. तर आपण पाहू शकतो की या पत्रासोबत आपल्याला उत्तरपत्रिका दाखवण्याच्या काय काय फायदे आहेत यांची आपल्याला इथून माहिती मिळत आहे. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक सवयी विकसित करण्यासाठी पालक सक्रिय भूमिका बजावतील. यानंतर शाळा घर या दोन्ही स्तरांवर समन्वय ठेवून शैक्षणिक वातावरण निर्माण करता येईल. तसेच शिक्षक पालक यांच्यात सतत संवाद होईल. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी संयुक्त कृती आराखडा तयार करता येईल. मूल्यमापन प्रक्रियेत पालकांचा विश्वास दृढ होईल. विद्यार्थ्यांच्या प्रगतीचे वस्तुनिष्ठ व पारदर्शक चित्र समोर येईल आणि आत्मपरीक्षणातून सुधारणा करण्याची प्रेरणा मिळेल. शैक्षणिक तसेच वर्तनात्मक प्रगतीवर पालकांचे लक्ष केंद्रित होईल. तर अशा प्रकारचे महत्त्वाचे मुद्दे या निकालाच्या दिनाच्या कारवाईच्या निमित्ताने आपल्या पुढे या पत्रातून आलेले आहेत. अनेक पालक निकालाच्या बाबतीत उदासीन होते. या पत्रातून नवीन कार्यवाहीच्या माध्यमातून आपण पालकांनासुद्धा निकालाबाबत अधिक जागृत करू शकतो व विद्यार्थ्याची शैक्षणिक संपादनूक वाढवण्यासाठी अशा कार्यपद्धतीचा उपयोग करून घेऊ शकतो. तर हा व्हिडिओ आवडला असल्यास तुम्ही सुद्धा या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे खूप खूप आभार. धन्यवाद.